brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जे बघताय, एक विद्यार्थी चक्क पायानं 12वीचे पेपर सोडवतोय. या व्हिडिओमध्ये जे बघताय त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सूरज उवाळे. 29 वर्षांचा सूरज. जन्मताच सूरजला दोन्ही हात नाहीयेत. हा सूरज आता 12वीचे पेपर देताना दिसतोय. सूरजला जन्मताच दोन्ही हात नाहीत हे कळाल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं. तिथंच त्यानं पायानं लिहिण्याचा सराव सुरू केला. यानंतर त्यानं 12वी पर्यंत सगळ्या परीक्षा पायानं लिहून पास केल्या. सूरजच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतंय. 10वीला सुद्धा त्याला 64% मार्क पडले होते. त्यानंतर त्यानं कंधारच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान आता 12वीची परीक्षा तो देतोय आणि हे पेपर तो हात नसल्यामुळं पायानं सोडवतोय. आणि विशेष म्हणजे 100 गुणांचा हा पेपर तो केवळ 3 तासांमध्ये सोडवतोय. पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो. 5वी 6वी 7वी नांदेडला केलो. इस्ना पोलीस अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष. 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला. 10वी पास झालो. 11वीला इथं आलो. पहिल्याच वर्गात पास झाला भाजी. हो सर. किती टक्के भाजीला? 64% 64% 80 पॉईंट. अच्छा. आणि हात कधीपासून होते? जन्मतात नाही सर. आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासून. पहिली ते आता 12वी पर्यंत ना 12 वर्ष. कॉलेज रेग्युलर करतो का? नाही सर. परीक्षा तेवढं येतो. घरी करतो अभ्यास. किती तास अभ्यास करतो? कसा अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास. संध्याकाळी 7 तास. बरं, आता परीक्षा कशी चालली तुझी? पेपर वगैरे मस्त चालेल सर. अच्छा. बरं, तुला वाढीव टाइम भेटतो 20 मिनिटं तू? हो सर. मग तू घेतला नाही? घेतो ना. आता मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटत नाही. दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना. बरं, तुला काय व्हायचं आयुष्यात पुढं? काहीच नाही असं गरिबासाठी चांगलं. हो, पण तुझी काय इच्छा आहे का अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही तेवढं आपले हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचं. शिक्षक. सूरजची ही शिक्षणाबाबतची तळमळ आणि त्याची जिद्द बघून त्याच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिवाजी एज्युकेशन सोसायटीने घेतली. त्याचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम धोंगडे यांनी सांगितले. शिक्षणापासून पळण्यापेक्षा आपल्या अपंगावर मात करून स्वाभिमानानं लढवाई वृत्तीनं तो त्या ठिकाणी परीक्षा देतो. हे खूप दुर्मिळ, असं मी कुठं ऐकलंही नाही, बघितलं नाही, पण तो करतोय. त्याच्या जिद्दीला मी या ठिकाणी सलाम व्यक्त करतो. आणि श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्याचं 12वीच्या नंतरचं पुढचं पूर्ण शिक्षण हे श्री शिवाजी मोफत एज्युकेशनच्या वतीनं आम्ही करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. दरम्यान आता सूरजची ही स्टोरी समोर आल्यानंतर सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शरीरानं सक्षम असणारे अनेक लोक टोकाचं पाऊल उचलताना आपल्याला दिसतात. मात्र सूरजची ही जिद्द भल्या भल्यांना चकित करून टाकणारी आहे. नांदेडहून कुवरचंद मांडले, मुंबई तकसाठी.